भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठी अपडेट समोर येते। नाशिकमधील वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंधित शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात मृत्यू झालाय। छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीकडे जात असताना हा अपघात घडलाय। शेळके यांची कार महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून जोरात धडकली। धडक इतकी भीषण होती की कारचा पूर्ण चक्काचूर झालाय। या अपघातात जितेंद्र शेळके आणि त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झालाय, तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान या घटनेमुळे संशयाचं वातावरण निर्माण झालंय। शेळके हे अशोक खरात यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जात होते आणि ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांची महत्त्वाची माहिती त्यांच्याकडे असल्याचं सांगितलं जातंय। खरात यांच्यावर महिला अत्याचार आणि आर्थिक गैरव्यवहाराचे गुन्हे दाखल झाल्यानंतर अवघ्या एका महिन्यातच शेळके यांचा असा अपघाती मृत्यू झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि काही विरोधी नेत्यांनी हा केवळ अपघात नसून साक्षीदार संपवण्याचा कट असू शकतो असा गंभीर संशय व्यक्त केलाय। या प्रकरणाचा तपास सध्या पोलीस करत असून अपघातामागील नेमके कारण काय याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय।